गेल्या 4 वर्षात कर्जत नगरपंचायतीत संगीत खुर्चीचा खेळ सुरू झालाय। 2022 सालापासून आतापर्यंत येथे विकास कामे कमी आणि राजकारण जास्त रंगले। दर महिन्याला काही ना काही राजकीय घडामोडी घडत असल्याने विकास कामे होणार कधी हा प्रश्न विचारला जाऊ लागलाय। या आठवड्यातही कर्जतमध्ये चांगल्याच राजकीय हिट वेव्ह जाणवल्या। कधी नव्हे तो सभापती प्राध्यापक राम शिंदे व आमदार रोहित पवार गट हे कट्टर विरोधक एकत्र आले। कारण होते तिसऱ्याने केलेला गेम निस्तारण्याचे। गटनेता बदलण्यासाठी शिंदे पवार गटाने एकत्र येत 24 एप्रिलला थेट जिल्हाधिकाऱ्यांना लेखी पत्र दिले। गटनेते संतोष मेहत्रे यांना हटवून त्यांच्या जागी सतीश पाटील यांची निवड करण्याची मागणी या पत्रातून करण्यात आली। विशेष म्हणजे या पत्रावर सभापती राम शिंदे व आमदार पवार या दोन्ही गटाच्या नगरसेवकांच्या सह्या आहेत। सभापती शिंदे व आमदार रोहित पवार या दोघांनाही शिवसेना शिंदे गटात गेलेल्या प्रवीण घुले यांनी चांगलेच जेरी सांडल्याचे दिसले। अर्थात जिल्हाधिकारी या पत्रावर काय निर्णय घेतात त्यावर कर्जत नगरपालिकेच्या राजकारणाची दिशा ठरणार आहे। नेमकं काय चाललंय कर्जतमध्ये हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर लाईव्ह 24 नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। 2022 साली कर्जत नगरपंचायतीची निवडणूक झाली। त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या आघाडीने भाजप विरोधात निवडणूक लढवली। या निवडणुकीत आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने 12 जागा जिंकल्या, तर काँग्रेसचे तत्कालीन जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने 3 जागा जिंकल्या। विरोधात भाजपच्या सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालील पॅनलला फक्त 2 जागा मिळाल्या। त्यानंतर अर्थातच राष्ट्रवादी व काँग्रेसने सत्ता स्थापन केली। गटनेतेपदी संतोष मेहत्रे व उपगटनेतेपदी सतीश पाटील यांची निवड झाली। या निवडणुकीनंतर नगराध्यक्ष पदाचा मान उषा राऊत व उपनगराध्यक्ष पदाचा मान रोहिणी घुले यांना मिळाला। ही सगळी पदे निवडताना सगळ्यांना संधी मिळावी म्हणून मुदत ठेवण्यात आली होती। याच मुदतीच्या राजकारणात माशी शिंकली। पुढे नगरपालिकेत सत्ता असली तरी राज्यात सत्ता नसल्याने कर्जत नगरपंचायतीला पहिल्या काही वर्षात निधी मिळाला नाही। निधी न मिळाल्याने विकास कामे होऊ शकली नाहीत। निधी मिळवण्यात आमदार रोहित पवार हे सपशेल अपयशी ठरले। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नगरसेवकात धुसफूस वाढली। त्यानंतर नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांची पदावर राहण्याची ठरवलेली मुदतही संपली, परंतु तेथेही कुरघोडीचे राजकारण आडवे आले। या दोन्ही पदांना मुदतवाढ दिली गेली, त्यामुळे नाराजी जास्त वाढली। नगराध्यक्ष होण्याची मनशा एवढी वाढली की राष्ट्रवादीच्या 8 व काँग्रेसच्या 3 अशा तब्बल 11 नगरसेवकांनी आमदार रोहित पवारांची साथ सोडत थेट सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या गटात एंट्री केली। 11 नगरसेवकांनी कमळ हाती घेतलं। त्यानंतर मात्र पदांचा बदल झाला। नगराध्यक्षपदी रोहिणी घुले व उपनगराध्यक्षपदी संतोष मेहत्रे यांची निवड झाली। पुढे या दोघांच्याही पदाचा कालावधी संपला व पुन्हा पहिले पाढे 55 झाले। निधी मिळवण्यावरून प्रवीण घुले व सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्यात बिनसले। त्यानंतर गेल्या महिन्यात कर्जतमध्ये पुन्हा एक राजकीय बॉम्ब पडला। नगराध्यक्ष रोहिणी घुले यांचे पती सचिन घुले व दीर प्रवीण घुले यांनी भाजपची साथ सोडत थेट शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला। उपनगराध्यक्ष संतोष मेहत्रे व घुले बंधूंसोबत ठाम राहिले। यात संतोष मेहत्रेंविरोधात सध्या नवा राजकीय डाव रंगतोय। गटनेते संतोष मेहत्रे यांना बदलण्यासाठी उपनेते सतीश पाटील यांनी 24 एप्रिलला बैठक बोलावली। या बैठकीला 9 नगरसेवक हजर होते। या 9 जणांत सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या गटाचे 7 तर आमदार रोहित पवार यांच्या गटाच्या 2 नगरसेवकांनी गटनेते संतोष मेहत्रे यांना विरोध करत सह्यांची मोहीम राबवली। प्रस्ताव तयार केला, तो जिल्हाधिकाऱ्यांनाही दिला। याच 9 जणांनी गटनेते म्हणून सतीश पाटील यांची निवड केली। याबाबतचे पत्रही जिल्हाधिकाऱ्यांना दिले। या पत्रावर गटनेते सतीश पाटील, नगरसेवक अमृत काळगते, प्रतिमा भैलुमे, छाया शेलार, ताराबाई कुलथे, मोनाली तोटे, सुवर्णा सुपेकर, ज्योती शेळके, लंकाबाई खरात यांनी सह्या केल्या। दुसरीकडे ही निवड होत असतानाच विद्यमान गटनेते संतोष मेहत्रे हेही आक्रमक झाले। त्यांनी तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले। उपगटनेते सतीश पाटील यांनी बोलवलेली बैठक ही घटनाबाह्य व बेकायदेशीर आहे अशी तक्रार त्यांनी या पत्रात केली। शिवाय उपगटनेते यांनी केलेल्या चुकीबद्दल त्यांचे पद रद्द करावे व इतर कोणत्याही नगरसेवकांनी या बैठकीला जाऊ नये असा व्हीपही मेहत्रे यांनी या पत्रात बजावला। आता हा वाद जिल्हाधिकाऱ्यांसमोर आहे। गेल्या 4 वर्षांपासून कर्जत नगरपंचायतीत फक्त संगीत खुर्ची सुरू आहे। सभापती प्राध्यापक राम शिंदे व आमदार रोहित पवार यांच्या वादात प्रवीण घुले यांनी थेट शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत चांगलाच घाम फोडलाय। आता या तिघांच्या भांडणात कुणाचा लाभ होतो हे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरच स्पष्ट होईल। मित्रांनो, कर्जतमध्ये जे चाललंय ते बरोबर आहे का? नेमकी कुणाची बाजू बरोबर आहे? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।